परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कितने ही रहे? 322 जागृत प्रपंच सामग्री बिना होवे जाते स्वप्न समान और जो पूर्व शंका करी अधिष्ठान चेतन का संबंध सर्व प्रपंच है, जो संबंधी का धर्म अन्यथा ख्याति अन्यथा रूपकोटि अन्य में प्रतीत हुए तो चेतन की कारणता सर्व प्रपंच में प्रतीत होना चाहिए, तो शंका बने नहीं। कहते कारण जैसे स्वप्न में दो शरीर उत्पन्न हुए हैं, एक शरीर पिता रूप प्रतीत हुए हैं और दूसरा शरीर पुत्र रूप प्रतीत हुए हैं, तहाँ दोनों शरीर का स्वप्न में अधिष्ठान चेतन संबंध है। चेतन से संबंध है, तथापि पिता शरीर में अधिष्ठान चेतन की कारणता प्रतीत हुए है और पुत्र शरीर में कारणता प्रतीत हुए नहीं, किंतु पिता जन्य पुत्र है, इस रीति से पुत्र शरीर से कार्यता प्रतीत हुए। इस रीति से यद्यपि अधिष्ठान चेतन से संबंध तो सर्व का है, तथापि देश काल के चेतन धर्म कारणता के प्रतीत हुए हैं और कार्यता के प्रतीत हुए हैं। विषय असा की स्वप्न सामग्री आहे, तसे सामग्री वाचून आहे, तसेच जागृती पण सामग्री वाचून आहे, म्हणून दोन्ही सारखेच आहेत। परंतु चेतन ही अधिष्ठान आहे आणि देशकाल हे कारण आहे, असं पूर्वपक्षीच म्हणणं आहे। परंतु जरी देशकाल कारणता म्हणले तरी त्याची उत्पत्ती असल्यामुळे आहे का लक्षात की जसे त्याला दृष्टांत दिला पुत्र पिता, त्याच्यामध्ये जन्य भाव होतो, परंतु ते अविद्येचं कार्य असल्यामुळे तिथं ते अविद्यामुळे तिथं जन्य भाव सुद्धा अविद्या दाखवते। कोण दाखवते? अविद्या। परंतु अधिष्ठान चेतनचं कारणता स्वप्नाच्या पदार्थामध्ये प्रत्ययाला येते। स्वप्नामध्ये जे काही पदार्थ आहेत त्याला अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रत्ययाला येते।
तथापि तरी पण त्याने सांगितलं होतं ना, देश काळाची कारणता पदार्थामध्ये, ब्रह्मची कारणता देश काळामध्ये, अशी जी शंका ती शंका बरोबर नाही. कारण जैसे स्वप्न दोन शरीर हे झालं ना, एक शरीर पितारूप हे झालं, दूसरा हे कहाँ दोनों शरीर का स्वप्न में अधिष्ठान चेतन के संबंधी है. त्या दोन शरीराचा चेतनाशी संबंध. तथापि पिता शरीर में अधिष्ठान चेतन की कारणता प्रचोद. पण जे पिता आहे त्या पित्याच्या ठिकाणी चैतन्याचा संबंध आहे आणि ते चैतन्याचा संबंध असल्यामुळे तिथं कारणता प्रतीती येते. कारण पुत्र कार्य आहे ना. और पुत्र शरीर में कारणता प्रतीत होईल आणि पुत्राच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते, कार्यता प्रतीत होते. किंतु पिताजन्य पुत्र आहे म्हणून पिताजन्य पुत्र आहे. इस रीति से पुत्र शरीर में कार्यता प्रतीत. पुत्र एक पिताजन्य असल्यामुळे, पिता पुत्रजन्य असल्यामुळे, पित्यापासून मुलगा जन्य असल्यामुळे या रीतीने पुत्राधिकाच्या ठिकाणी कार्याच्या प्रती होते. पित्यापासून हे झालं ना. इस रीति से यद्यपि अधिष्ठान चेतन से संबंध तो सर्व काय. अशा रीतीने चैतन्याचा तर संबंध सगळ्याशी, कार्याशी आणि कारणाशी. तथापि तरी पण देश काल में चेतन धर्म कारणता की प्रती होय. जसं त्या पितेच्या ठिकाणी कारणता प्रतीती होते तसं देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीती होते. कशाची कार्य आहे. और में कार्याचा प्रती होय आणि दुसऱ्या हाती घोडे नदी ही कार्याचा प्रतीत होते आणि देशकाली कारणता प्रतीत होते. पण हे सगळे अधिष्ठान चैतन्याची समस्या सगळ्याची. अथवा अधिष्ठान चेतन असंग आहे आणि जर थोडा विचार जर केला तर अधिष्ठान चेतन ही वेगळं आहे, म्हणजे असंग संबंध नाही. सो किसी का परमार्थाचे कारण नाही. म्हणून कोणत्याही रीतीनं परमार्थ दृष्टीनं चेतन हे कारण नाही. माया में आभास यद्यपि कारण आहे. मायामधला जो आभास आहे, मायामध्ये जे चैतन्याचं प्रतिबिंब आहे त्याला आभास म्हणतात. तर ते आभास, त्या आभासाची कारणता स्वप्नाच्या पदार्थाला वाटते, शुद्ध चैतन्याची नाही. आता लक्ष येतं असं म्हणलं. माया से आभास परिस्थिती कारण. मायामधला आभासी परिस्थिती. तथापि आभास का स्वरूप मिथ्या आहे. आणि पण विचार जर केला आभासाचं स्वरूप कसं आहे, मिथ्या आहे. सो आप हे मिथ्या होय. सो दुसरं का कारण बनणे. म्हणून स्वतः आभास मिथ्या असल्यामुळे ते दुसऱ्याचं कारण होत नाही. म्हणून आभास सुद्धा स्वप्नातल्या पदार्थाला कारण नाही. या ते परमात्मा विषयी प्रपंचिक कारणता तो ताकि देश काल में भ्रम से प्रतीत हो गए. तो परमात्मा विषयी कारणता है नाही. म्हणून परमात्म्याची कारणता भ्रमाने वाटते. कशाने वाटते, भ्रमाने. परमार्थाच्या दृष्टीने ते कारण आहे. ब्रह्म हे कारण नाही, कार्य नाही. चेतन म्हणा, साक्षी म्हणा, त्या ठिकाणी कारणता ब्रह्माने वाटते. भ्रम असल्यामुळे वास्तविक ते कारण नाही, कार्य नाही.
नाही. किंतु माया करत अनिर्वचनीय देशकाल अनिर्वचनीय कारणता वाले होय, म्हणून मायाने निर्माण केलेले पदार्थ ते अनिर्वचनीय आहेत आणि त्याचं कारण सुद्धा अनिर्वचनीयच आहे. परमार्थचे देशकाल कारण नाही. परमार्थ दृष्टीनं स्वप्नाच्या पदार्थाला देशकाल कारण नाही. देशकाल हे भ्रमणे वाटतात, पदार्थ हे भ्रमणे वाटतात, आणि जे भ्रमणे वाटतात त्याच्यामध्ये परिस्थिती मात्र असतात, त्याच्यामध्ये कार्यकारण भाव होत नाही. देशकाल बी भ्रमणच आहे आणि त्याचं पदार्थ बी भ्रमणच आहे आणि देशकालाचे कारणता पण भ्रमणच आहे. कारण मिथ्या वस्तू अनिर्वचनीय वस्तू त्याच्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. का? युगपत असल्यामुळे. जैसे पुत्र ही पुरुष स्वप्न में पुत्र पौत्र दोनों का देखे, तहा पुत्र पौत्र शरीर अनिर्वचनीय आणि स्वप्नामध्ये नातू मुलगा हे पाहण्यात येते, तरी पण हे स्वप्नामध्ये प्रतीत येते ती भ्रमरूप आहे. नातू मुलगा हे प्रतीला येतात ती भ्रमरूप होते. परमात्मा अनिवृत्ती होय, ही कसे सगळे अनिवृत्ती होते. पुत्र काय नातू काय सगळे. और पुत्र शरीर में पौत्र शरीर की अनिवृत्तीनी कारणता होय, आणि पुत्र जे आहे त्याच्या ठिकाणी पौत्र म्हणजे नातूची कार्यता अनिवृत्तीने आणि पुत्राची कारणता तेही अनिवृत्तीनेचे भ्रमरूप परमार्थ दृष्टीनं. जहाँ परमार्थ से पुत्र शरीर और पौत्र शरीर परस्पर कार्यकारण भाव नाही होवे, म्हणून तिथं पुत्र आणि पौत्र नातू त्याच्या ठिकाणी कार्यकारण भाव नाही. का बरं? युगपत म्हणून. युगपताला कार्यकारण भाव नसतो. तसं हे किती गोड आहे चिंतन सांगायला लागले. सिद्धांत नाही झेपत. देहादिक जगत त्रिभुवन आणि त्याचं कारण अज्ञान, याची युगपत आहे, तिचं कार्यकारण भाव. आणि सगळा परिसर हे सगळं अज्ञानाचं कार्य, तिथं कार्यकारण भाव नाही. पण अनाधिकारी असल्यामुळे ती झेप नाव पडेल, कळेल पण झेप नाव पडेल. म्हणून परमार्थ दृष्टीने देशकाल कारण नहीं. जैसे पुत्रहीन पुरुष स्वप्न में पुत्र पौत्र दोनों को देखे है. जैसे स्वप्नवादी पुत्र है मान माणूस ते स्वप्नामध्ये पुत्र पौत्र पाहतो. ज्याला संतती नाही त्याला स्वप्नामध्ये सगळं दिसते. मग हे खोटं आहे खरं आहे? परमार्थ दृष्टीने खोटं आहे. का पुत्र पौत्र शरीर अनिर्वचनीय होय. तिथं त्या पुरुषाला वान पुरुषाला नातू मुलगा दिसतो ते अनिर्वचनीय. जो पुत्र शरीर में पौत्र शरीर का अनिर्वचनीय कारणता होय, म्हणून पुत्राची कारणता नातवाच्या ठिकाणी अनिर्वचनीय आहे. कहाँ परमात्मा से पुत्र शरीर और पौत्र शरीर परमात्मा से कारणता नहीं है. परमात्मा दृष्टीने तिथं कार्य कारणता नाही. मुलाची कारण नातू कार्य
ही परमार्थ दृष्टीने नाही. का वाहन माणसाला आहे ना, परमार्थ से पुत्र शरीर जो पकर शरीर परमार्थ परस्पर कार्यकारण भाव नाही. आपल्या लक्षात होय तैसे अनिवृत्तीने कारण देश का प्रतीत होय. जसं जसं पुत्र आणि पौत्र याच्या ठिकाणी कार्यकारणचा भाव नसून वाटतो, त्याप्रमाणे देश का आणि जगत याच्या ठिकाणी कार्यकारण भाव वाटतो. परंतु दोन्ही कार्यकारण भाव नाही. देशकाल बी कारण नाही आणि पदार्थही कार्य नाही. तर हे सगळं भ्रमाचा विषय परमार्थ दृष्टीनं. परमार्थ से देशकाल और आकाशादी प्रपंच कार्य कारण भाव है नाही. परमार्थ दृष्टीनं देशकाल अधिक आकाशाधिक पंचमा होतं, याच्यामध्ये कार्यकारण भाव नाही परमार्थ दृष्टीनं. म्हणजे कळायला लागलं का? पण देशकाल पंचमाभूताचं कारण आहे असं वाटतं, पण देशकाल आणि पंचमाभूत ही युगपत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कार्यकारण भाव नाही. इस रीति से देशकाल सामग्री विना जागृत प्रपंच की उत्पत्ती होवे, अशा रीतीनं देशकाला वाचून जागृत पदार्थाची उत्पत्ती होते. आता ही जागृत म्हणजे ही देह, ही जमीन, ही झाडं, हे माणसं जागृतीचे आहे, पण देशकाला वाचून उत्पन्न होतात. फार मोठा सिद्धांत आहे. याते स्वप्निकी नाही, जागृत बी मिथ्या आहे. म्हणून स्वप्नासारखी जागृती मिथ्या आहे. ही सिद्धांत मिथ्या, जागृती मिथ्याचा सिद्धांत, जागृती मिथ्याचा अनुभव गुरुजींनी दाखवावा. उगा सांगतो, ज्याची जागृती मिथ्या आहे त्याला देशकाळ आठवत नाही, त्याला स्मरण आठवत नाही, त्याला कालच आठवत नाही. मग सारखं कोण घेतं कशाचं? कुठं आलं वेदन? हां, तसं नाही. अंगावर वेदन घेतल्यावर तिथं त्याचा अधिकार करतो. सांगता येईल, हे करून देता येईल, कळेल, पटेल, पण अनुभव वेगळा. स्वप्न जर जागृती जर स्वप्नासारखे, तिथं कार्यकारण भाव नाही, ते स्मृक भाव नाही, तिथं देशकाल नाही, आणि वर्षाच्या तारखा गुंतल्या. कालाची भ्रांती का देशाची? कळतं का वेदांत? म्हणून आमचे गुरुजी सप्त्यामध्ये नाव सुद्धा टाकू नका म्हणायचे, माझं नाव घालूच नका म्हणायचे, मी येतो. का देशात भ्रांती आली ना, तेव्हा आणखी ना गुरूंचा विषय. जर कोणी घडी पुढं ठेवली तर ती घडी फेकून देतो असं गुरु. परमार्थावर कालची भ्रांती कशाला? परमार्थावर देश नाही, काल नाही, पदार्थ नाही. हां, घडी ठेवून देत नव्हती. आता प्रत्येक भावाच्या हातात घडी आहे. वेदन सांगणारे बरं का, कर्म उपवासात त्याचे सोडून विचारायचे आपलं कसं आहे. पण जे विचार सगळं सांगणारे त्यांच्या हातात घड्या, त्यांच्या हातात मुद्या. देश काल कुठे कळतो का? इस रीते देश काल सामग्री वेळा जागृत प्रपंच उत्पन्न होवे, याते स्वप्नाची न्याय जागृत बी मिथ्या. म्हणजे स्वप्नासाठी जागृती बी मिथ्या. म्हणजे ज्ञान जे म्हणे पाहता पाहिजे स्वप्न चिवले कुणाचे गणगोत, कुणाचे जैसे जैसे स्वप्न के स्त्री पुत्राधिक स्वप्न में सुख दुःख के हेतु
ज्याप्रमाणे स्वप्नातले स्त्रीपुत्रादी सुख दुःखाला कारण आहे त्याप्रमाणे जागृती में तिनका अभाव, जागृती में त्याचा अभाव स्वप्नातल्या पदार्थाचा। कैसे जागृत में पदार्थ का स्वप्न में अभाव आहे, जसं स्वप्नाचा अभाव जागृतीमध्ये आहे तसं जागृती ही स्वप्न जे म्हणायचं ते हे स्वप्नच, पण त्या स्वप्नामध्ये याचा अभाव जागृतीचा। जागृत में तिनका अभाव तैसे जागृत को पदार्थ का स्वप्न में अभाव, तसं जागृतीच्या पदार्थ स्वप्नामध्ये अभाव है। दोनों समय म्हणून दोन्ही समान, याचा अभाव त्याच्यात आहे, त्याचा अभाव याच्यात आहे। स्वप्नामध्ये जागृतीचा अभाव आहे, जागृतीमध्ये स्वप्नाचा अभाव आहे, म्हणून दोन्ही सारखेच आहेत। और जागृत के पदार्थ ज्ञान से साथ ही उत्पन्न हो। अरे केवढा सिद्धांत आहे, जागृतीतले पदार्थ ज्ञानाबरोबरच उत्पन्न होतात। सिद्धांत करा पण वय सांगतो, स्मृती सांगतो, या इतक्या वर्षी मी एवढा अभ्यास केला म्हणतो, कुठं वेदांत लागलाय। म्हणून परमार्थ गुरु सांगा व्यवहारिक बुद्धीच्या विषयाने, म्हणून पहिलं दुसऱ्या तरंगाचा अधिकारी सांगितला। असा अधिकारी असला तरी सीमा देईल, नाही तर पुण्य घ्यायचा झाला। म्हणून दोन्ही सारखेच आहेत, स्वप्नाने जागृत। जागृत के पदार्थ ज्ञान से साथ ही उत्पन्न, हाँ जागृत के पदार्थ दोनों उत्पन्न। काय याते दुसरी जागृत रहने, म्हणून दुसरे स्वरूप आणि जागृती स्वप्न एकत्र। जो असे कहे जागृत से स्वप्न होके फिर जागृत हो तहा पहली जागृति जो पदार्थ सोई स्वप्न सोई स्वप्न सहित दूसरे जागृत में रहे, तो स्वप्न के पदार्थ दूसरे स्वप्न की नहीं रही। याते स्वप्न के पदार्थ से जागृत के पदार्थ विलक्षण है। और तसं नाही, असं आहे स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या स्वप्नामध्ये राहत नाही, पण जागृतीतले पदार्थ स्वप्न झाल्यानंतर जे जागृत ते पहिले पदार्थ असतात, मग दोन्ही सारखे कसे? जागृती आणि स्वप्न दोन्ही सारखे कसे? पहिल्या स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या स्वप्नात नाही, पण स्वप्नाच्या आधीची जागृती त्या जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृती प्रत्येक येतात ना, मग दोन्ही सारखे कसे? म्हणून दोन्ही विलक्षण आहे। याचे लक्षण वेगळं, त्याचं लक्षण वेगळं, ह्याचं स्वरूप वेगळं, त्याचं स्वरूप वेगळं, असा अनुवाद आहे। या ते स्वप्न के पदार्थ से जागृत के पदार्थ विलक्षण झाला। सो शंका हे सिद्धांत के अज्ञान से मूड की दृष्टी से भवे, पण ही शंका कोणाच्या दृष्टीनं? मूर्खाच्या मूर्खतेचा। कारण ही जशी स्वप्न तशी नाही,
जागृती स्वप्न ठरले की ते दुसरे पहिले जागृती राहतच नाही ना. जागृती जर स्वप्न ठरलं, जागृती नाहीच असं जर ठरलं, तर मग हे दीर्घकाल कुठला ना. आणि ही शंका आहे ती मूढ लोकांची आहे, न कळलेल्या लोकांची, बुद्धी कमी असलेल्या लोकांची आहे, अज्ञान सिद्धांत न कळलेल्या लोकांची आहे. का? साधू संत सांगतात वराड नव्हे स्वप्न देवाले. तेव्हा ज्ञान देऊन पाहता पहिले स्वप्न केले, मग ही जागृती जर स्वप्न ज्ञानोबर आहे म्हणतात, आणि तुम्ही दीर्घकालीन परिचय म्हणता तुम्ही मूढ आहात, तुम्ही बुद्धिहीन आहेत, तुम्हाला सिद्धांत कळला नाही. म्हणून वेदांत अनाधिकाऱ्याला सांगायचं नसतं का. या अनाधिकारी लोकांचं वेदांताची आठवण झाली. पातर्डी तालुक्यात एक वंजाराचा पोरग होता, आणि आता तिकडं घनसांगीच्या पलीकडे मंठा वगैरे परतोड का काय, तिथं एक वेदांत सांगणारा एक माळी आहे, काय ना त्याचं माझ्या लक्षात नाही पडलं. तर इतका मूर्ख आहे, 80 वर्षाचा म्हातारा आहे, निव्वळ भ्रष्ट आहे. आत्म्याचा द्यायचा संबंध नाही, जसा व्यवहार आपल्याला काय त्याचं घेणे. मग ते अनाधिकारीचं वेदन तसं करत असतो. त्या पाचवडीच्या वंजाऱ्याचं पोरग त्याने असंच करायचं. हे अनाधिकार्याला वेदन सांगितलं की भ्रष्ट होतात. हा त्यावर राहतच नाही, देहाचा आपला संबंध आहे म्हणतात. एकदा काय झालं, कोल्हापूरकडे होतो विष्णू होतो बाबा, तिथे कृष्ण एक वर होता. ते प्रारब्ध व्हायचं ते होईल, असं होईल तसं. ऐकून घ्यावं लागतं अगोदर. मग मी म्हणतो मला बी असं वाटतंय की तुमच्या अदृष्टामध्ये असा भोग आहे, तुमच्या अंगावर घासले ते डबे 10-5 वाजता पेटवून द्यावा, ही प्रारब्ध. असं कसं, मग असं कसं होतं वागायला. हां असं असतं. म्हणून दादांची गोष्ट खऱ्या वेदांताचा विचार. काय मूर्ख असतात काही लोक. जग मिथ्या तर ह्यानं पोळू म्हणले दादाला सोलापूरला. मग आले दादा, जेवढं खाऊन झाले निघाले. मग दादांसुरुवाती गुरुजी हिचे होते, त्याला काय, पण दादा आल्यावर सगळी वेळ होती. म्हणजे बरोबर सांगितलं मी वेळ होते. दादा वकील होते, नाही तर मिथ्या म्हणून सांगतो मी. पण मला वेदांती तुम्हाला कोणी सांगते मी वेदांत आहे म्हणून, नाही तुम्हाला पोळचं अंतर उद्भवती एका झापडे खाली पडेल तुला. काय पोळून मिठ्या झापडे काय खरे आहे का म्हणजे. मग असं वेळेवर करावं लागतं तर जमतंय, नाही तर नाही जमत. का? एकदा असंच झालं. शंकराचार्य हे 2 फळे असतातच. काही विरोध पक्षाने त्यांच्या अंगावर हाती सोडला. मग काय होतं देहमित्या, मग चंद्रले होईल का. शंकराचार्य पळू लागले. अहो म्हणलं जग मिथ्या, जग म्हणलं कोण नाही म्हणलं. मग हात त्यांना सोडलं मिथ्या, आणि माझं पडलं काय खरं नाही का म्हणजे सत्य मिथ्याच आहे. असं वेळ समस्येचं करायला लागतं का. हां हे लक्षात ठेवा. जर वेदांत असं मग तिथे तुम्हाला अडचण नाही, तसं नाही. प्रसंगाने जिथलं तिथं ठेवायचं, सिद्धांत बदलायचा नाही. हां जागावले का झापडे तर त्याला खाली पाडेल. हां मग मिथ्या, मग मी कोण खोटं करा म्हणून मिथ्याला मिथ्यात जाऊ देते. हां तसं नसतं हे. म्हणून भले तरी मी विष्णुदास मी नवली मग कुठेही वगैरे भेदू असे असतं. आणि तुम्ही पुढे भले तरी जीव गांडीची लंगोटी. आम्ही इतकं पगडलो तर सगळे कपडे सगळं काही जेवू शकतो.
पण नाटाळाच्या माता देव काठी, जे नाटाळ आहेत जे आडे पिढे त्याच्या डोक्यात काठी घालून बहुकृपावंत माय बापूने करू घात पाच शत्रूने. आम्ही कृपावंत माय बापापेक्षा पण शत्रूचा घात जसा करतो तसा आम्ही घात करू. म्हणजे ही प्रसंग टाळायचा आदर आहे. बहु मिळवून आम्ही मऊ कठीण वगैरे भेदवायचे. आम्ही मऊ किती मिळण्यापेक्षा मऊ पण कठीण किती वज्राचा मुक्ता करू. ही जीवनमुक्ती साधलेलं पुरुषाला असतं. हे मग आमचं नारायण होते बाबाचा राग मला माहिती आहे, बाबाचा स्वभाव माहिती आहे. त्यांचा राग म्हणजे काहीच नसतं. त्याला माहीत झालं ना, त्यांनी शिवे गेले तरी काय हरकत नाही. हे कळल्यावर असतं. त्याचा एकच वर्म आहे, वस्तू जिथले तिथं वागायचे आणि स्मरण विसरायचं नाही आपल्या स्वरूपाचं. कसं आता तुम्ही शिक्षक आहात, शिक्षकाचा हित बरोबर आहे का नाही, पण व्यवहार चुकलाय का? हे तर शिक्षक आहे मी, हा निश्चय आहे, पण बाकीचा व्यवहार चुकला का? आईला आईसारखं बोलतात, वडिलाला वडिलासारखं बोलतात, भावाला भावासारखं बोलतात, विद्यार्थ्याला विद्यार्थ्यासारखं बघतात, पण मी शिक्षक हे पद विसरलं का? तसं असतं हे, तसंच असतं हे. तरच हे जवळ उद्या हे असं झालं, उद्या ते तसं झालं, तसं नसतं. आमच्याकडे पुढचंच परमार्थ नाही. प्रसंगाने बाणा जरा काय म्हणत नाही, आणि ते बाणा करून मी कोणाला लक्षात ठेवायचं नाही. हां, तर नजर आली परमार्थाची. म्हणून हे मी का सांगितलं, जागृती स्वप्न आहे हे ज्याला कळत नाही, हे पहिल्या जागृतीचे पदार्थ दुसऱ्या जागृतीत आहे हे शंका अज्ञानाचे. सिद्धांत फार गोड आहे. स्वप्न आहे, सामग्री वाचून पदार्थ खोटे असतात. कुठे राहिलो रे? अज्ञानी लोकच नाही इकडे विधेयमुक्त नाही मी, पण बुद्धीच्या ठिकाणी स्मरण कमी झालं. विधेयमुक्ती म्हणजे कोण बोलतंय? काय ती ऐशी मूर्खन की दृष्टि से संसार प्रभा अनादि है, त्यामें जीवन को जागृत स्वप्न सुसुप्ती होवे. अज्ञानी लोकांच्या दृष्टीनं हे संसार अनादि प्रवाह रूप आहे. म्हणून तिन्ही अवस्था त्याला येतात, पण तिन्ही अवस्था अविद्याचं कार्य आहेत. म्हणून स्वप्नाची जागृतीची स्वप्नाची उत्पत्ती एकाच क्षणात आहे, पण दीर्घकाळामध्ये होतं. स्वप्न वेगळं, जागृती वेगळी, स्वप्न वेगळं, पण हे अविद्याचं एकदम कार्य ही कावा कळतंय. फार मोठी गंमत आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, मला तुम्ही द्रष्टे आहात, मन दृश्य आहे, आणि मनाचे सगळ्यात तिन्ही अवस्था आहेत. मन एक अविद्या आहे, आणि अविद्याचे पदार्थ एक क्षणातच उत्पन्न होते आणि क्षणात मावळतात. या तिन्ही अवस्था क्षणात उत्पन्न झालेल्या आहेत. तिन्ही अवस्थेचा क्रम नाही, अविद्याचं कार्य हे फार मोठी चिंता आहे. आणि हे कळत नाही, तो पण वेदन कळला नाही. स्वप्न वेगळं, जागृती वेगळी, झोप वेगळी, असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत अभ्यास मिळत नाही. या तिन्ही अवस्था अविद्या कार्य आहेत, याला देश का नाही असं जर वाटतं.
तर मग त्याला वेगळं कळलं. म्हणून परिवणी परिवय करून दोन कामा कठीण झालं. ज्यावर स्वप्न होतं तिने अवस्था अवघ्याचं काय ते त्यांना देश काढले. तिने अवस्था नुसतं एक स्वप्न होतं. तिने अवस्थेचं जीवाला प्रत्यय येतो म्हणून तिने अवस्थेवर सत्यातून मांडल्या. तात्विक दृष्टीचे माऊली म्हणतो अविद्याचा निगा, विश्वस्वप्नाचा धंदा, भूत प्रबुद्ध आनंद. अविद्यारूपी झोपेमध्ये विश्वरूपी स्वप्न धंदामध्ये व्यवहार होतो. पण हे स्वप्न कळत नाही. त्याला दीर्घकाळ वाटतो. तिने अवस्थेचा क्रम वाटतो. ते मूढ लोक आहेत. त्यांना सिद्धांत कळला नाही. मला बोल वाटतं रे काही लोकांना. पण आता हे वेदन सांगतात ना ते बुवा लोक त्यांना विचारायचं या तिन्ही अवस्थेला क्रम आहे का, आणि क्रम आहे की त्यांना एकदा कळले नाही. तिन्ही अवस्था आली त्याच्यामुळे त्यात क्रम कुठला, त्याला देश कुठला. म्हणून हे वेदन कळत असतं पण वर्म कळत नसतं. बस की तिकडच्या उजव्या हाताच्या पानावर आहे ते काय अज्ञानी लोक शंका आहे. त्याच्यावर विषय झाला. तिथं आहे अज्ञानी लोक शंका. 124 एवढून जाईल उद्या. 100 नसेल 300 असेल. 324 एवढे ना सिद्धांत खूप गोड आहे.